आज मी तुमच्यासोबत चिकनची एक नवीन रेसिपी शेअर करते आहे। ती आहे बिहार स्टाईल सरसोच्या तेलातलं चिकन। चवीला अप्रतिम, वाटण नाही, काही नाही, पोटाला जळजळ होणाऱ्या वाटण करायची गरज नाही। अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण चवीला अप्रतिम अशी लागते। तर ही कशी बनवलेली आहे ते समोर व्हिडिओत बघूया। त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज इथे सगळ्यात पहिले घेतले कांदे 5-6 मोठे कांदे होते ते घेतले आहे। त्याच्यानंतर इथे हा ठेचा केलेला आहे, यात अद्रक नाही आहे, लसूण आणि मिरची ठेचून घेतलेली आहे। खडे मसाल्यामध्ये सुकी लाल मिरची, तेजपान, लवंग, विलायची, कलमी, जिरं आणि लसूण घेतलेला आहे। हे आपण असेच अख्खे टाकणार आहोत। सोबत मोठी विलायची सुद्धा आहे। तर हे खडे मसाले घेतलेले आहेत। तर हे प्रिपरेशन आधीच करून ठेवली। त्यासोबत चिकन होतं, चिकनलाही स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आणि हे सुके मसाले ज्याला पाण्यात भिजत घातलेत, जिरं पावडर, हळद, तिखट, मीठ आणि गोल्डी मसाला। तर इथे घेतलेलं आहे, चिकन स्वच्छ करून घेतलं आहे। इथे सरसोचं तेल टाकलं आहे। सरसोच्या तेलात सगळ्यात पहिले खडे मसाले जे आपण बघितले होते ते घातले आहे। लसूण, जिरं, लाल मिरची, तेजपान, कलमी, लवंग, विलायची हे सर्व। त्याच्यानंतर जे कुटलेला मसाला होता लसूण आणि मिरचीचा तो घातलेला आहे। तो झाल्यानंतर इथे कांदे पूर्ण घालून घेतलेले आहे आणि कांद्याला अगदी मंद आचेवर पूर्ण छान व्यवस्थित सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। तर खूप छान लागते। त्या सरसोच्या तेलाचा फ्लेवर छान स्मोकी फ्लेवर येतो, या चिकनला खूप मस्त अशी लागते। त्यानंतर मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर याला झाकून ठेवलं आहे, याला अगदी सॉफ्ट होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर बघा इथे आम्ही बाल्कनीत बसलो होतो, बाल्कनीत शिजवलेलं आहे पूर्ण चिकन। तर हे थोडंसं शिजायचं आहे। थोडं सॉफ्ट झालेला आहे कांदा, आता अजून त्याला सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। अधामधात ओपन करून ताटली झाकलेली होती, ओपन करून बघायचं आणि छान मस्तपैकी घोटायचं म्हणजे खालती लागेल। मग आता बघा कांदा पूर्णपणे सॉफ्ट झाला आहे आणि थोडा हलका ब्राऊन झालेला आहे। त्यावेळेस आपल्याला इथे चिकन टाकायचं आहे। तर चिकन घालून घ्यायचं आहे आणि याला छान मस्त मिक्स करायचं। अजून आपण पाण्यात जो भिजत ठेवलेला मसाला होता तो घातलेला नाही आहे। तर याला चिकनला छान मस्त असं फिरवून घ्यायचं आणि याला पण झाकून छान व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तर आता झाकून घेते आणि आता याला छान मस्त असं मंद आचेवर शिजायचं। तर शिजल्यानंतर 5 मिनटानंतर हे ओपन करायचं। कांद्याला पाणी सुटलेलं आहे चिकन टाकल्यानंतर। त्यानंतर आपण भिजत घातलेले जे मसाले होते, जिरे, हळद, तिखट, मीठ आणि गोल्डी मसाला हे सुद्धा घातलेलं आहे। मीठसुद्धा या मसाल्यात घातलेल्या मसाल्यात मीठसुद्धा टाकलेलं होतं, म्हणून वरतून आपल्याला जास्त मीठ घालायची नाही, फक्त कांद्यापुरतंच पहिल्यांदा मीठ घातलेलं होतं। तर आता याला छान मिक्स करून यात पाणी घालायचं नाही, पाणी न घालताच कांद्याला पण पाणी सुटतं आणि चिकनलाही पाणी सुटतं। तर खूप छान असं दिसतं। तर हे बघा मस्त असं छान शिजत आलेलं आहे। मंद आचेवर शिजवायचं म्हणजे खूप मस्त असं हे चिकन लागते। आता याला 10 ते 15 मिनटं मंद आचेवर छान शिजून घेतलं, अधामधात खोलून फिरून घ्यायचं। तर चिकन बघा काय मस्त दिसतंय। तर चिकन रेडी झालेलं आहे। आता याला सर्व करायचं आहे। तर खायला खूप मस्त भाकरीबरोबर, भाताबरोबर, पोळीबरोबर खूप जबरदस्त भन्नाट लागते वरतून, तरी पण बघा किती मस्त आलेली आहे। आणि आता सर्व केलेलं आहे, चिकनचा ताव मारून घ्यायचा। जबरदस्त असं चिकन रेडी आहे। तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।